Co-powered by Techno. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आज विविध विकास कामांचं उद्घाटन होणार आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं महायुतीच्या नेत्यांकडून या अनुषंगानं आता शक्ती प्रदर्शन देखील केलं जाणार आहे। छगन भुजबळ यांनी उभारलेल्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं उद्घाटन देखील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे। प्रकृती अस्वस्थतेमुळे छगन भुजबळ जरी रुग्णालयात दाखल असले तरी खास या कार्यक्रमासाठी ते विशेष विमानानं नाशिकमध्ये दाखल होणार आहेत। या कार्यक्रमाची भव्य अशी तयारी जी आहे ती मुंबई नाका परिसरात केली जाते आहे। यासोबतच आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे यांच्या मतदारसंघातल्या विकास कामांचं उद्घाटन देखील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। यासोबतच बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचं देखील उद्घाटन या तीनही नेत्यांच्या हस्ते होणार आहे। या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महायुतीची एक प्रकारे शक्ती प्रदर्शनाची तयारी जी आहे ती शहरामध्ये दिसून येते आहे। या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन शहरात केलं जाणार आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकांचा बिगुल देखील या निमित्तानं फुंकला जाणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।